तुम्ही आत्तापर्यंत पोह्यापासून फक्त कांदे पोहे खाल्ले असतील, पण मी आज तुम्हाला पोहेपासून अगदी पारंपरिक पद्धतीने लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। सर्वात महत्त्वाचं, आजचा लाडू आपण जराही साखर न वापरता फक्त 2 चमचा तुपाचा वापर करून हे लाडू बनवणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं, हे लाडू खूप पौष्टिक आहेत आणि अगदी तुम्ही महिन्यापेक्षा जास्त स्टोअर करू शकतात। चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीकडे वळूया। सर्वप्रथम इथं मी गॅस ऑन करून कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। इथं 1 चमचा तूप घेतलेला आहे। मी रूम टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे, थोडं थिजलेलंच आहे, ते तुपाचा वापर केलेला आहे। आता याच्यामध्ये मी 1.5 वाटी पोहे घेतलेलं आहे। पोहे छान चाळून घेतलेलं आहे। जे आपण कांदा पोहे बनवतो मी तेच पोह्याचा इथं वापर केलेला आहे। पोहेला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमला चांगला 3 ते 4 मिनटं अगदी कलर चेंज होतो तोपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। पोहे भाजताना फक्त आपल्याला इथे 1 चम्मच तुपाचा वापर करायचा आहे। बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला पोहे छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहे। इथं थोडं तुटत नाही आहे, तर आपण अजून 1 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। अगदी गोल्डन कलर होतो पोह्याचा तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आणि खास करून काळजी ठेवायची, पोहे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे, कारण की हे लाडू बनवताना जे साहित्य खूप छान भाजलं गेलं की लाडूची सेल्फ लाईफ खूप जास्त टाईम राहते। हे लाडू जराही खराब वगैरे होत नाही। अगदी तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा लहान भुकेसाठी आरामात तुम्ही मुलांना देऊ शकतात। इथं पोहे छान पद्धतीने भाजून झालेलं आहे। आता एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। परत त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप ॲड करते। आता ज्या वाटीने मी 1.5 वाटी पोहे घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेते। शेंगदाण्यांना पण 2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला साल सोबतच वापरायचे आहेत, अजिबात साल वगैरे काढायचं नाही। त्यासाठी इथं मी सुरुवातीला तुपाचा वापर केलेला आहे। अगदी लो टू मिडियम फ्लेमला पण शेंगदाण्यांना छान मी 3 मिनटं व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथं मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आणि अर्धी वाटी पांढरे तीळ घेते। पांढऱ्या तीळमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, लोह भरपूर प्रमाणात, ज्या लोकांना हिमोग्लोबिनची प्रॉब्लेम असेल, रक्त वाढवायचं असेल तर त्या लोकांनी आवर्जून खा। हे लाडू खूप शरीरासाठी फायदेशीर आहेत। ज्या लोकांना पचनची प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी पण खूप हेल्दी आहेत हे लाडू। आता आपल्याला तीळ तडतडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। बघू शकता त्या पद्धतीने तीळ पण हलकी गोल्डन कलरपर्यंत भाजली गेलेली आहे। आता आपल्याला परत साहित्य एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे। तीळ आणि खोबरं जेव्हा आपण शेंगदाण्यामध्ये मिक्स केलं त्यानंतर मला 2.5 ते 3 मिनिट टाईम लागलेला आहे भाजण्यासाठी। तर भाजताना खास काळजी ठेवायची, मी परत सांगते की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे। ज्या प्लेटमध्ये मी पोहे काढलं होतं त्याच प्लेटमध्ये काढून घेते। परत त्याच कढईमध्ये मी इथं ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले त्याच वाटीने अर्धी वाटी बदाम घेते आणि अर्धी वाटीची अर्धी वाटी म्हणजे पाव वाटी तर मी काजू घेते। बदाम थोडे जास्त घेतलेले आहेत। आता आपल्याला दोघं अगदी मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी इथं मंदच ठेवलेली आहे। ड्रायफ्रूट्स भाजायला फारसा टाईम लागत नाही, हलका आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जे नॅचरल मॉइश्चर आहे त्याच्यातच आपल्याला व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिट भाजून घ्यायचं आहे। जराही तुपाचा वापर वगैरे करायचा नाही आहे। ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करून, कढई फार गरम आहे त्याच्यामध्येच मी भोपळ्याच्या बिया पण छान पद्धतीने 2 मिनटं व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत। आता आपलं सर्व साहित्य व्यवस्थित गार झालेलं आहे, ते एक वेळेस चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला पल्स मोडला 2-3 वेळेस फिरून व्यवस्थित अगदी भर टाईप फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला पुढे एक वेळ परत फिरवायचं जे, त्यासाठी अगदी पल्स मोडला फिरवायचं आहे, जास्त बारीक वगैरे करायचं नाही आहे। आपण जे साहित्य वापरलेलं आहे त्याच्यामध्ये नॅचरल तेल असतं, तर अगदी तुम्ही एकसारखं फिरवलं तर शेंगदाणे, तीळ, खोबरं तेल रिलीज करेल, त्यासाठी अगदी पल्स मोडलाच फिरवायचं। इथं सर्व फिरवून झालेलं आहे। ज्या वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने इथं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। अगदी मी त्याला बारीक कट करून घेतलेला आहे। अर्धा चमचा इथं मी जायफळ पावडर वापरते। जायफळचा फ्लेवर थोडा स्ट्रॉंग असतो त्यासाठी मी अर्धा चमचा घेते। हे मी जायफळचं घरीच किसून पावडर घेतलेलं आहे, त्यासाठी अर्धा चमचा वापरते। गूळ वापरला आहे तर जायफळ आवर्जून वापरा, याचा टेस्ट खूप छान येतो आणि डोक्यासाठी जायफळ खूप फायदेशीर आहे, त्यासाठी आवर्जून वापरा। या पद्धतीने आता आपल्याला परत मिक्सरला व्यवस्थित मिक्स करून फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि बघू शकता त्याच्यामध्ये म्हणजे आता वेगळीच अशी बाइंडिंग आलेली आहे। जराही आपण तूप वगैरे वापरलं नाही तरी पण अगदी
ओलसरपणा आलेला आहे. जे आपण साहित्य गूळ मिक्स केला आणि थोडं मिक्सरला फिरवलं तर अगदी आरामात लाडू वळणार असं टेक्स्चर झालेलं आहे. सर्व साहित्य आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदामला पण व्यवस्थित बारीक पावडर करून घेतलेलं आहे. आता परत सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने. आणि थोडं ड्राय दिसतंय तर आपल्या हाताच्या उष्णतांनी आरामात लाडू वळता येईल, एवढं व्यवस्थित आपलं लाडूचं सारण होईल. आता ड्रायफ्रूटचं पावडर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता भोपळ्याच्या बिया पण ॲड करून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला एक एक करून लाडू वळून घ्यायचा आहे. बघू शकतात मी जराही हाताला तेल तूप कशाचाही वापर न करता इथं तुम्हाला गोल गरगरीत लाडू वळून दाखवते. जर तुमचं लाडूचं सारण थोडं असं म्हणजे भरभरं दिसत असेल की लाडू वळायला थोडा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 चमचा तूप गरम करून ॲड करू शकतात. पण मला तरी काही गरज वाटत नाही तुपाची. इथं मी तुम्हाला एक लाडू बनवून पण दाखवलेला आहे, दुसरा पण बनवून दाखवते. सारण थोडं असं दिसतं पण जे आपण याचं साहित्य वापर केलेला आहे त्याला थोडी आपल्या हाताची उष्णता भेटल्याने ते थोडं अजून सैल होतं आणि लाडू वळायला आरामात वळला जातो, जराही प्रॉब्लेम वगैरे येत नाही. मी जे तुम्हाला साहित्य दाखवलं त्या साहित्यामध्ये इथं माझे मीडियम आकारचे 26 लाडू बनवून तयार झालेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीसाठी एकदम छान पर्याय हा या लाडूंचा आणि खूप पौष्टिक आहेत. तुम्ही बनवले तर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्कीच शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.